चला आज आपण जाऊया अजंठा लेणी पाहायला। ही जगप्रसिद्ध लेणी छत्रपती संभाजीनगरपासून साधारणपणे 2 तासाच्या अंतरावर आहेत। इथून वरती चढण्यासाठी खुर्चीची सोय पण केली जाते जर तुम्हाला चढायचं नसेल। इथे एकूण 30 लेणी आहेत, पण त्यातली काही ठराविक लेणीच आपण पाहू शकतो आणि तेवढी ठराविक लेणी पाहण्यासाठी साधारण 2-2.5 तासांचा अवधी आपल्याला द्यावा लागतो। हे पहिलंच लेणी आहे, इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। आता आतमध्ये जातोय आणि वरती छताकडे बघितलं असता असं लक्षात येतं की त्याच्यावरचं जे कोरीव काम आहे, त्याच्यात जे डिझाईन्स आहेत ते आत्ताच्या आपल्या पैठणी साड्यांवर दिसतात। ही खरी ओरिजिनल डिझाईन्स आहेत। हे आहे पंचशाखा द्वार। अशीच अनेक द्वारं या लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। इथून पुढे गेल्यावर ही एक विहीर आहे जी 20 फूट खोल आहे आणि 7 मीटर त्याची लांबी रुंदी आहे। हे लेणं आहे लेणं नंबर 6। हे 2 मजली आहे। यामध्ये सभागृहात बुद्धांची पद्मासन मुद्रेतील मूर्ती पाहायला मिळते आणि प्रवेशद्वारांवर मगरींची आणि फुलांची नक्षीकाम आहे। तसंच इथे वरती जाताना फार जपून जावं लागतं। खोल पायऱ्या आहेत, पण वरती गेल्यावर विहंगम दृश्य पाहायला मिळतं। फारच सुंदर दिसतं सगळं आणि सध्या थोडासा पाऊस होऊन गेल्यामुळे हिरवगार झालेलं आहे सगळं। ह्या ज्या शिल्पकृती आहेत त्या अजूनही सुस्थितीत आहेत आणि अत्यंत सुंदर दिसतात। हे जे आता आपण पाहतोय हे बौद्ध साधकांसाठी योग साधना करण्याचे कक्ष आहेत। एका ठिकाणी 2 साधक राहू शकतील अशी सोय केलेली आहे आणि हे दगडाचे पलंग आपल्याला पाहता येतात इथे। त्या काळी सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगची चांगली सोय केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। ही चित्र पाहिली की असं लक्षात येतं की त्या काळी नैसर्गिक रंग वापरून अत्यंत सुंदर चित्रकला केली गेली आहे। त्यामुळे ती आजही सुंदर दिसत आहेत आणि ओळखता येतात त्याच्यात काय काय आहे। यामध्ये आपण त्यांची कर्णभूषणं, वस्त्रालंकार सगळंच पाहू शकतोय आणि किती प्रगत होते सगळे तेही लक्षात येतं। इकडे वरती पाहिलं तर आपल्याला मंडाला आर्ट तिकडे दिसतं, तसंच सूर्यफुलं किंवा कृष्णकमळ दिसतात। इथे फिरताना असं लक्षात येतं की इथे स्फटिकांचे दगड आहेत। ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात कोरली गेली असावीत। पहिला कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 2 शतक आणि त्यानंतर साधारण 800 वर्षांनंतरचा कालावधी। ही जगप्रसिद्ध लेणी जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याला शिकारी करता गेला असताना अपघातानेच सापडली। या लेण्यात भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शिल्पांकित केलेले दिसून येते। तसेच बुद्ध एका वृक्षाखाली बसले असल्याचेही एक चित्र येथे आहे। अशी अनेक शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळतात। हे लेणं सुद्धा असेच उंच दगडावर आहे, परंतु या लेण्यात फक्त खोदकाम झालेले दिसते। ह्या जगप्रसिद्ध लेण्यांबद्दल बोलावे तितके कमीच आहे। कोणी अजून पाहिली नसतील तर मात्र नक्की जाऊन पाहावी अशी लेणी आहेत।